महाराज, कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला. आता पुढे काय करायचं ठरवलंय आपण? महाराणी शुद्धमती, कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला हे बरंच झालं. पण माझ्या डोक्यात एक विचार सुरू आहे. कन्यादान करावं म्हटलं तर पुत्रदोष ओढवून घेणार, आणि कन्यादान न करावं तर पवित्र संस्काराला लाथाडल्यासारखं होणार. महाराज, कृष्णानं रुक्मिणीचं अपहरण केलं ते तिच्या मनाविरुद्ध नव्हे, तर तिच्या भावना जाणून जणू तिच्या प्रेमाला प्रतिसादच दिला त्याने. आपण द्वारकेला जाऊ, आपल्या कन्येच्या विवाहात सामील होऊ. त्यामुळे वधूवरांना जेवढा आनंद होईल तेवढाच आनंद श्रीकृष्णाच्या मातापित्यांना होईल. आपण विवाहाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देऊया. महाराणी, आपण म्हणता ते योग्य आहे. आपण विवाहाला आवर्जून उपस्थित राहायला हवं. चला. ओम स्वाहा ओम स्वाहा ओम महाराज, या शुभ मुहूर्तावर आपण आता कन्यादान करा. ही कन्या सुवर्णालंकाराने संपन्न करून विष्णुरूपी तुला ब्रह्मलोकीच्या प्राप्तीसाठी देतो. यास सर्व देवदेवता साक्षी आहेत. सर्व पितरांच्या उद्धारासाठी ही कन्या मी तुला देतो. कल्याणमस्तु. ओम शांती पुष्टी तुष्टी शांती म्हणत. साधो साधो साधो. महाराज, श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा किती थाटाने पार पडला नाही. असा अद्भुत सोहळा मी तरी कधी पाहिला नाही. पण महाराणी, या विवाह सोहळ्यात मला एका गोष्टीची उणीव नक्कीच भासली. ती कोणती महाराज? माझा सर्वात ज्येष्ठ लाडका पुत्र रुक्मी या विवाह सोहळ्यास हजर राहिला नाही. मला देखील खूप वाईट वाटलं, पण काय करणार, त्याचा अहंकार कमी होत नाही. श्रीकृष्णासारखा मेहुणा मिळायला भाग्य लागतं हे त्याला केव्हा ना केव्हा तरी कळेल. त्याचं वास्तव्य कुठे आहे, तो काय करतो आहे, त्याची दिनचर्या काय चालली आहे, काहीच कळायला मार्ग नाही. महाराणी, रुक्मी कट्टर क्षत्रिय आहे, आणि खरा क्षत्रिय आपल्या प्रतिज्ञेपासून कधीच विचलित होत नाही. याचा अर्थ त्या दोघातील शत्रुता संपणार नाही. महाराज, आपण अनुभवी आहात, काही करा पण या दोघातील शत्रुता संपवा. महाराणी, श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यात का मी काही मोठा नाही. श्रीकृष्ण सर्वांचंच कल्याण इच्छितात. ते रुक्मीचंही कल्याण नक्कीच इच्छितील. त्याचं क्षेम कळलं नाही. रात्रंदिवस चिंता वाटते हो. महाराणी शुद्धमती, त्यात चिंता करण्याचं काहीच नाही कारण. रुक्मिणीचा विवाह कोणा सामान्य राजाबरोबर झालेला नाही. तो जगाची चिंता वाहणाऱ्या योगेश्वराबरोबर झालेला आहे. आपण अगदी निश्चिंत असावं.